पावसाळ्यामध्ये भजी हा आवडता नाश्ता असतो, पण नेहमी कांदा भजी, बटाटा भजी खाऊन कंटाळा येतो. म्हणून आपण आज वेगळी भजी बनवणार आहोत. ती म्हणजे पालक वडी. पावसाळ्यामध्ये पालेभाज्या ही छान मिळतात. ह्या वड्या बनवायलाही अगदी सोप्या आहेत. नमस्कार, गौराईज फूड रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत. पालक वडी तुम्ही एकदा बनवून 4 ते 8 दिवस एअरटाईट डब्यात फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि आपल्याला हवे तेव्हा आपण तळून खाऊ शकतो. चला तर वड्या कशा बनवायच्या ते पाहूया. पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला छोटीशी बेल आहे ती सुद्धा प्रेस करा, कारण अशाच नवनवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत येतील. तर साहित्यामध्ये मी जिरं घेतलं आहे, हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं घेतलं आहे, लसूण घेतलं आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे. तर हे सगळं आपल्याला मिक्सरला ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर मी ह्या 2 जुड्या पालकच्या घेतलेल्या आहेत आणि पालक स्वच्छ निवडून आणि स्वच्छ धुवून घेतली आहे. आणि धुवून घेतल्यानंतर मी हिला चाळणीत काढून घेतली आहे पाणी निथळण्यासाठी, कारण की ह्याच्यात पाणी राहिलं तर मग ते जास्त पीठ लागतं, त्यामुळे पाणी निथळून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात आपल्याला 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. कारण की क्वांटिटी मी जास्त घेतली त्यामुळे वाटी थोडी मोठी घेतलेली आहे. अशा मी 2 वाट्यात वेगळं पीठ घेतले, ज्वारीचं आणि तांदळाचं. त्यानंतर आपल्याला घालायचं आहे बेसन. बेसनचं क्वांटिटी ही थोडीशी जास्त ठेवायची. आपण जसं 1 वाटी हे घेतले तर 2 वाटी आपल्याला बेसन घ्यायचं आहे. आणि आपण जे दाखवलेलं तुम्हाला मी वाटण, ते हिरवी मिरची वगैरे सगळं त्याचं वाटण करून घेतलं. त्याचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला, त्यामुळे तुम्हाला मला दाखवता नाही आलं मला. आता त्यावर आपण हळद घालून घेतलेली आहे आणि आता ह्याला छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि हे मिक्स करत असताना ह्याच्यात आधी आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे, कारण की पालकाला पाणी असतं, त्यामुळे पाणी घालायचं नाही आणि कमी पाण्यात आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं पाणी लागलं आणि त्यानंतर बघा मी हे पीठ तयार करून घेतलं आहे. आणि याचे आता हातावर मी असे गोळे तयार करून घेते बघा. आणि एक साईडला मी गॅसवर टोप ठेवला आहे, त्यात पाणी गरम करत ठेवलं आहे आणि त्यावर चाळण ठेवली आहे आणि चाळणीला मी तेल लावून घेतलं आहे. त्यानंतर हे जे गोळे आपण तयार केलेले आहेत ते आपण ठेवूया एक करून. हे हातात आपण रोल करून घेतलेलं आहे हातावर. तर हे बघा मी असे 4 तयार झालेले आहेत आणि ते मी आता वाफवून घेते. कमीत कमी 10 ते 15 मिनटं आधी आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. आणि नंतर बघा हे झाकण काढून बघितलं आणि ह्यानंतर आपल्याला बघायचं आहे की हे शिजलेत की नाही शिजले. त्यामुळे आपण एक सुरी घालून बघूया. शिजले असेल तर गॅस बंद करायचा आणि नसले तर आणखीन 5 मिनटं आपण शिजवून घेणार आहोत. तर वड्या छान तयार झालेल्या आपल्या. आणि त्यानंतर मी गार करून तर त्याचे बघा मी असे काप करून घेतलेले आहेत. तुम्हाला हवे असेल तर जाड करा किंवा पातळ करा. पातळ केली तर छान कुरकुरीत होतील. आणि गॅसवर बघा मी तेल गरम करून त्याच्यात 1 वड्या सोडलेल्या आहेत. आणि ह्या वड्या तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवा, त्यामुळे आपल्या वड्या छान अशा कुरकुरीत होतात. ह्या वड्यांचं एक वैशिष्ट्य आहे की ह्याच्यात अजिबात तेल राहत नाही आणि छान अशा खमंग अशा तळून झालेल्या आहेत आपल्या वड्या. आणि चवीलाही 1 नंबर आहेत ह्या वड्या. तुम्हाला कुरकुरीत हव्या असेल तर थोड्याशा पातळ करा आणि थोड्या नरम हव्या असेल तर थोडं जाड असे पीस ठेवा त्याचे. तर आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता वड्या किती सुंदर तयार झालेल्या आहेत. अजिबात तुटलेल्या नाहीत किंवा त्याच्यात तेलही राहिलेलं नाही आहे. तुम्ही जरूर ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.